श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमेला राशीनुसार स्त्रियांनी हा एक उपाय नक्की करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतील, त्याचबरोबर सौभाग्य देखील वाढेल. तर वटपौर्णिमेच्या दिवशी अतिशय साधे आणि सोपे उपाय आहे. बघा, आपण या दिवशी काही उपाय तर करतच असतो, परंतु आपल्या राशीनुसार जर उपाय केले तर त्याचं फळ हे अधिक मिळणार आहे. वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी स्त्रिया हा वडाची पूजा करत असतात आणि उपवास देखील ठेवतात. तर यंदा वटपौर्णिमेचा दिवस नेमका कधी, त्याचबरोबर बघा या दिवशी राशीनुसार स्त्रियांनी कोणते उपाय करावेत याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी बघा, 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला सुरुवात ही बघा 29 जूनला पहाटे 3:06 होणार आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 संपणार आहे. बघा, तर या दिवशी वटपौर्णिमा जी आहे तर ती म्हणजेच आपल्याला 29 तारखेला सोमवारी साजरी करायची आहे. या दिवशी स्त्रिया वटसावित्रीच्या भक्तीचा आदर्श ठेवून वटवृक्षाची पूजा करतात, तसेच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्याचबरोबर 7 जन्म हाच पती मिळावा ह्या श्रद्धेनं याची पूजा देखील करत असतात. तर वटसावित्रीच्या व्रताचे बघा दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं, 16 शृंगार करा. त्यानंतर बघा वटवृक्षाजवळ जाऊन बघा त्याची पूजा करायची आहे. सर्वात आधी म्हणजे त्यांच्या वृक्षाला मुळाशी जल अर्पण करायचं आहे, पूजा करायचं आहे अगदी याची बघा. त्यानंतर धागा जो आहे तर तो वटवृक्षाभोवती 7 वेळा गुंडाळायचा आहे. प्रत्येक बघा त्यानंतर फेऱ्या ज्या आहेत तर त्या फेऱ्या मारायच्या आहे आणि त्या प्रत्येक फेरी मारत असताना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि वटवृक्षाखाली बसून सावित्री आणि सत्यवानाची कथा नक्की वाचायची आहे. नाही वाचली तर किमान ऐकायची तरी आहे. त्यानंतर या वटवृक्षाची आरती करायची आणि त्यानंतर व्रताचं पारणं जे आहे तर ते करायचं आहे. तर बघा या दिवशी हे पूजा करायची आहे, व्रत करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या राशीनुसार जर काही उपाय केले तर त्याचं फळ देखील निश्चितच अधिक पटीनं मिळणार आहे. तर बघा, सर्वात आधी पहिली रास म्हणजे मेष राशी. तर मेष राशीच्या स्त्रियांनी या दिवशी वटवृक्षाच्या मुळाशी लाल फूल आवर्जून अर्पण करावं, जेणेकरून पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद देखील मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाभोवती 7 वेळा बघा धागा गुंडाळाय आणि त्यानंतर गुलाब जो आहे त्या गुलाब अर्पण करायचा आहे. मग तुम्ही कुठल्याही गुलाबाचं फूल अर्पण करू शकता. या उपायानं तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात बघा आनंद, सुख देखील मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या स्त्रियांनी या दिवशी वटवृक्षाखाली बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. मग तुम्ही बघा 51 वेळा, 108 वेळा, जितका तुम्हाला जप शक्य आहे तितक्या वेळा ओम नमः शिवाय हा साधा मंत्र जो आहे त्याचा जप करायचा आहे, जेणेकरून बघा मानसिक शांतता आणि त्याचबरोबर जीवनात समजूतदारपणा अधिक वाढणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करा, जेणेकरून तुम्हाला कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा देखील बघा तुम्हाला दिसणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षावर केशर बघा मिसळलेलं पाणी जे आहे तर ते
वटवृक्षाला अर्पण करा. यामुळं पतीच्या बघा प्रगतीत वाढ होणार आहे आणि जीवनात उत्साह आनंद देखील तुमच्या अधिक वाढणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या मुळाशी हरित फूल अर्पण करा. बघा जेणेकरून हे अर्पण केल्यामुळं तुमच्या जीवनात बघा आर्थिक लाभ होणार आहे आणि पतीला दीर्घ आयुष्य देखील लाभणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी. तूळ राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाभोवती बघा गुलाबी फुलं जी आहेत तर ती गुलाबी रंगाची फुलं किंवा तुम्ही त्याची माळही अर्पण केली तरीही चालेल. याने काय होणार आहे तर बघा तुमच्या जीवनात संतुलन आणि त्याचबरोबर सुख समृद्धी देखील येणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी या दिवशी लाल चंदन वटवृक्षाला अर्पण करायचं आहे. यामुळे पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि जीवनात स्थैर्य निर्माण होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या मुळाशी पिवळी फुलं जी आहे मग तुम्ही कुठल्याही पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे. याने बघा धार्मिक समर्पण देखील होणार आहे आणि जीवनात आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या स्त्रियांनी या दिवशी वटवृक्षाला बघा तिळाचं तेल जे आहे तर ते अर्पण करा. याने काय होणार आहे पतीच्या आरोग्यात बघा सुधारणा होणार आहे आणि पतीची अधिक प्रगती होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या मुळाशी निळ्या रंगाचं फूल अर्पण करा. मग तुम्ही बघा निळ्या रंगाचं अगदी गोकर्णाचं फूल जरी अर्पण केलं तरी चालणार आहे. याने काय तर बघा तुमचं वैवाहिक जीवन सुखी होणार आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे आणि समजूतदारपणा देखील वाढणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षावर पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. यानं बघा आध्यात्मिक तुमची वृद्धी होणार आहे. जीवनात सुख शांती समृद्धी होणार आहे. या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही. हे मात्र सर्व स्त्रियांनी हा एक बघा नियम वापरायचा आहे. काळ्या रंगाचं वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही कारण ते अशुभ मानलं जातं. लाल पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचं पारंपरिक वस्त्र परिधान करणं अतिशय शुभ मानलं जातं. सावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय जे आहेत ते दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी आणि स्थैर्य आणण्यास नक्कीच मदत करतात. तर अगदी बघा छोटे छोटे उपाय आहे परंतु त्याचं फळ जे आहे ते अधिक मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.